महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। निफाड विंचूर अंगणवाडीची दुर्दशा, लहान मुलांच्या जीविताला धोका, जबाबदार कोण? निफाड तालुक्यातील विंचूर येथील चव्हाण वस्तीवरील अंगणवाडीची दयनीय स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली आहे। इमारतीच्या स्लॅबमधून ठिकठिकाणी पाणी गळत असून शाळेतील लहान मुले जिथे बसतात त्या ठिकाणी जमिनीवरील फरशा पूर्णतः तुटलेल्या आहेत। या तुटलेल्या फरशांमुळे काही बालकांच्या हातापायाला गंभीर दुखापती झाल्याचे समोर आले आहे। शिवाय अंगणवाडी शौचालयाचीही अत्यंत वाईट अवस्था आहे। पावसाळ्यात लहान मुलांना उघड्यावर शौचास जावे लागते, ही गोष्ट अजूनही ग्रामपंचायतीच्या लक्षात आलेली नाही का, असा सवाल आता ग्रामस्थ विचारू लागले आहेत। अंगणवाडीतील मदतनीस वैशाली चव्हाण यांनी या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालय विंचूर येथे तोंडी तसेच लेखी तक्रारी वारंवार केल्या आहेत, मात्र अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। शाळेतील बालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न आता पालक आणि ग्रामस्थांना सतावतो आहे। ग्रामपंचायतीने वेळेत दखल न घेतल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। प्रशासन केव्हा जाग होणार, मुलांना न्याय केव्हा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी राजेश भडांगे, निफाड तालुका, महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी। नमस्कार मित्रांनो, ही चव्हाण वस्ती विंचूर अंगणवाडी आहे। तर शाळेची दुरावस्था आपण दाखवूया। हे बघ, इथे 1 फुटाची फाट पडलेली आहे। वर 1-1, 2-2 फुटाचे काँग्रेस झालेले आहे। ते कोणत्याही क्षणी स्लॅब खाली कोसळू शकतो। स्लॅब पूर्णपणे खाली गळतो पावसाळ्यात। तार कंपाऊंडवर पूर्ण झाड कोसळलेले आहे। आपण बघू शकता की 1-1 फुटाच्या फाट्या आहेत, त्यात मोठे मोठे सर्प निघतात। इथल्या फरशा ज्या आहेत पूर्ण निकृष्ट दर्जाचे काम झालेले असून त्या पूर्ण खोल गेलेले आहेत। इथल्या संडास बाथरूमची अवस्था आपण बघू शकता, बघण्याजोगी सुद्धा राहिलेली नाहीये। ही आहे चव्हाण वस्ती अंगणवाडी विंचूर। मी आहे सोमनाथ नारायण क्षीरसागर। आपण बघू शकता की शाळेची पूर्ण दुरावस्था झालेली आहे। तर शिडीला पूर्ण 1-1 फुटाच्या भेगा पडून त्यातून मोठे मोठे सर्प निघतात। तर माझा मुलगा इथे शाळेत शिकत असून तर याची इतकी दुरावस्था झालेली आहे की उद्या भविष्यात काही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? याला पूर्णतः जबाबदार शासन राहील। किरण राधाकिशन चव्हाण, माझा मुलगा इथे शिकत आहे। त्या संडासची इतकी दुरावस्था झाली आहे तर मुलांना वारंवार खूप बाहेर न्यावं लागत असल्याने त्याची शासनाला विनंती आहे की ते पाहून ते संडास लवकरात लवकर बसण्यात यावं, नाहीतर एकदम पुढे आम्ही आमची मुलं काही शाळेत पाठवू शकत नाही। संदीप संपतराव चव्हाण, आमचा पुतण्याचा मुलगा आविष चव्हाण इथे शाळेत येतो। इथं गेटची दुरवस्था झालेली आहे। तार कंपाऊंड नाही शाळेत गवत वगैरे उगले, शाळेतील फरशा वगैरे सगळे फुटलेले आहे। शाळेत सर्व व्यवस्थित दुरुस्त करून द्यावी ही शासनाला मनापासून प्रार्थना करतोय, नाही तर मग शाळेला कुलूप लावून आम्ही आमची मुलं घरी ठेवू। माझं नाव विनायक जयराम चव्हाण, माझा मुलगा शाळेत चालू होतो। शाळेची दुरावस्था अशी झालेली आहे का वरती ती गळती, फरशी खराब झालेली आहे, गवत उठलेलं आहे। ही कामे आम्ही वारंवार सांगून सुद्धा झालेली नाही। ही कामे जर त्वरित झाली नाही तर आम्हाला आंदोलन करण्यापर्यंत दुसरा पर्याय उरणार नाही, अन्यथा ही शाळा बंद पाडावी लागेल। या शाळेचे अर्ज वारंवार मॅडमने ग्रामपंचायतमध्ये दिले असता तरी ते काम पूर्ण झालेले नाही। तर हे काम आम्ही विनंती करतो प्रशासनाला की आमचे हे काम तुम्ही त्वरित पूर्ण करावे, नाहीतर आम्ही ही शाळा बंद करून आंदोलनाचा इशारा देत आहे। मी अविनाश भगवान चव्हाण, राहणार चव्हाण वस्ती विंचूर। ही विंचूर येथील अंगणवाडी आहे।
ही चव्हाण वस्तीची अंगणवाडी आहे. इथे मॅडमने वारंवार अर्ज करूनही ग्रामपंचायत दखल घेत नाही. मॅडमने खूप अर्ज केले ग्रामपंचायतीला दुरुस्तीसाठी. या शाळेतील बघा या पायऱ्यांचं हे आज दुरावस्था अशी झालेली आहे. हे बघा मुले इथे येतात, त्यांची जिम्मेदारी कोण घेणार? शाळेचे तार कंपाऊंड खराब झालेलं आहे, शाळेचे टॉयलेट बाथरूम खराब झालेलं आहे. बाथरूमसाठी मुलांना बाहेर जावं लागतं. वारंवार पालक आम्हाला बोलत आहे. मॅडम म्हणते की आमचं काम नाही, हे ग्रामपंचायतचं काम आहे. मग हे करायचं कोणी? हे मुले जीव घेऊन येतात, हे कोणासाठी येतात आणि कोणाच्या भरोश्यावर येतात? अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.